त्यांनी भिका मागून मागून आमचं खाल्लंय रे, आमच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खाल्लंय रे. काय तुम्ही केळं विकत होते म्हणला ना, काय तुम्ही सरपंच होते म्हणला ना, मग कुठून आल्या रे एवढाले बंगले, एवढाल्या प्रॉपर्ट्या तुमच्याकडं, कुठून आल्या रे एवढ्या गाड्या तुमच्याकडं. तुमचे पोरं रे इंडिवर फॉर्च्युनर मध्ये फिरता रे, तुमच्या पोरी आमदार झाले रे, तुमचे पोरं नगराध्यक्ष झाले रे. भिकार चोटांनो, आमच्या शेतकऱ्याच्या टाळूवरचा लोणी खाऊन खाऊन मोठे झाले, पोचलेत तुम्ही. कुठं फेडणार एवढा मोठा पाप तुम्ही? आमच्या हक्काचा आमच्या सरकारनं दिलेला आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. सर्वात मोठे भिकार चोट तुम्ही अधिकारी आणि तुम्ही लोकप्रतिनिधीतल्यात. ही तलवार बाहेर काढून गावागावात इलेक्शनला उभं राहा. मी सांगतोय, पंचायत समितीला उभं राहा, जिल्हा परिषदला उभं राहा. यांची बोकांडी पाय देऊन निवडून या आणि आपले काम आपण स्वतः करा. वारंवार सांगतोय, या भेकांना घाबरू नका. ही भ्रष्टाचाराची साखळी आता पोखरल्या गेली आहे. ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत यांचे धागेदोरे आहे. हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे तरणे बाण पोरं जर का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा, स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही. म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागवणं गरजेचं आहे. इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोंग घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे. तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं. तोडायची असेल तर एकदम पेटून उठावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उद्रेक केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा विद्रोह केला, जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला, जसा भगतसिंगांनी विद्रोह केला, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला तो विद्रोह करावा लागेल. तरच यांची मुस्कटदाबी होऊ शकते. अन्यथा हे शेतकऱ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. हा एक मोठा राक्षस आहे आणि या राक्षसाला मारायचं असेल तर रामबाण उपाय एकच आहे. समोर या, टेबलावर झगडा, टेबलावर यांना जाब विचारा. झोपलेले नाहीये त्यांनी, झोपेचं सोंग घेतलंय, सोंग. आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला सोंग घेऊनच उठवावं लागतं. म्हणून हे सोंग आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ते झोपायची हिमाकत पुन्हा करणार नाही. आता जर का त्यांनी झोपायची हिमाकत केली तर त्यांच्या वरिष्ठांच्या, अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये, घरांमध्ये हे सोंग आम्ही घेऊन जाणार आहोत.